नमस्कार मित्रांनो, पटतंय का पहा या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. पटतंय का पहा, नाहीतर सोडून द्या. सध्या आता काही दिवसांनी लग्नाचा सीझन सुरू होईल आणि बरेच जण जे काही वयात आलेले आहेत, पहिल्यांदाच लग्नाचा साठी मुलीचा शोध घेत आहेत. मात्र कुठेही प्रतिसाद मिळत नाही नात्या गोत्यात आणि मग अशा वेळी ही मंडळी कुठेतरी विवाह संस्थेचा, व्हॉट्सअप ग्रुपचा, फेसबुकचा आधार घेतात आणि मग नव्यानंच पहिल्यांदाच आलेले असतात. त्याच्यामुळं एका अनाथ आश्रमाविषयीची माहिती आम्ही या व्हिडिओतून देणार आहोत. हा पूर्ण पहा. पूर्ण पाहिल्याशिवाय आम्हाला फोन करू नका. पटत असेल तर स्वीकारा, नसेल पटत तर सोडून द्या. रील पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर हे स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला याच्यावर दाखवत आहे. मित्रांनो, आता सप्टेंबरचा अखेर सुरू आहे. सोयाबीनचा हंगाम आता 8-10 दिवसात संपून जाईल आणि थोडासा आता लग्नाचा बाजार गरम होईल. शहरामध्ये जशा पेठा असतात, बाजारपेठा, तर तशा आता या लग्नाच्या बाजाराच्या काही पेठा आहेत. तर त्याच्यापैकी एक WhatsAppचा बाजार चौकडं भरलेला आहे, दुसरा Facebookचा आहे आणि तिसरा सगळ्यात जो मोठा बाजार आहे तर तो मॅट्रिमोनियल साइट्सचा म्हणजेच विवाह संस्थेचा. तर चला बाजारात फेरफटका मारताना आज Facebookला जाऊ आपण. Facebookला गेल्याच्या नंतर हे बघा, हा आलाय बुलढाणा जिल्हा वधूवर नावाचा ग्रुप आता आला इथं. वर बायोडाटा पाठवा. आता हे बघा, हे दिवेल काकडे नावाचा कोणतरी आहे. नंबर आम्ही याच्यावरचा खोडणार आहे. नंबर दाखवणं बरोबर नाहीये, कारण इथं या नंबरला जर फोन केला तर तुमची फसवणूकच होणार. काय म्हणतो हा, गणेशाचं नाव लिहितो. विश्वास असेल तरच संपर्क साधावा आणि आपलं वधूवर केंद्र नाही, अनाथ आश्रम आहे. अनाथ आश्रम कधी खोरला आम्हाला माहित नाही. नोंदणी फी 6,500 रुपये सांगतो आणि ती बी फक्त ऑनलाईन. टाइमपास करणाऱ्यांनी फोन लावू नका. लग्नासाठी वय 20 ते 37 वर्षातील मुली आहे. अनाथ आश्रम कोल्हापूर. आदरणीय वाचक, आपणास कळविण्यात आनंद होतो की आपल्या निरंतर मदतीमुळे आज आश्रम आपल्या आश्रमातील गरजू व निराधार मुलींना व महिला यांना करिता एक चांगला व निर्व्यसनी वर मिळावा याकरिता सतत प्रयत्न करीत. मित्रमंडळ, नातेसंबंध यापर्यंत हा संपर्क पोहोचून आश्रमात एक हात मदतीचा द्यावा. बरं, ठीक आहे. 6,500 रुपयानं तुम्हाला गंडा घालणार. आश्रमाचे नियम काय म्हणतोय आता? आश्रममध्ये प्रवेश हा फक्त वर पक्षातील परिवाराला असणार. बरं, आश्रमाची नोंदणी करून तुम्ही गेट पास मिळवू शकता. नोंदणी झाल्यानंतर 2 दिवसात आश्रमात भेट देणे बंधनकारक असणार. शासकीय पद्धतीने विवाह करणे गरजेचे आहे. सहकार्याची अपेक्षा. हे एक आहे असं. त्याच्यानंतर हे बघा, हे आता कॉमेंट्स आले. बाजारू धंदेवाली. तर मित्रांनो, याच्यामध्ये होतंय काय, की जे कोणी याच्या तर होतं काय मित्रांमध्ये याच्यामध्ये, की जी काही लोक फसलेली असतात किंवा 2-4 वर्षापासून या बाजारात आहेत, तर त्यांना कुठेतरी अनुभव आलेले असतात किंवा ह्या कुठेतरी फसवणुकी होतात आणि मग ते कुठेतरी सावध असतात. परंतु जी लोक पहिल्यांदाच या प्लॅटफॉर्मवर आली किंवा ज्या लोकांच्या पहिल्यांदाच अशा जाहिराती लक्षात येतात, तर ती लोक हमखास 5-6 हजारानं फसतात. एकाच ठिकाणी फसत नाहीत, तर अनेक ठिकाणी ते फसतात आणि फसवणूक झाल्याच्या नंतर मग बोंबलण्याशिवाय आपल्याकडे काहीही नसतं. एक गोष्ट, साधा सरळ विषय आपण ध्यानात घेतला पाहिजे, की आपल्या घरामध्ये जर एखादी मुलगी असेल, तर ती अशी आपण कोणाला देत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये अशी अनाथ आश्रमांची संख्या खूप कमी आहे आणि जे आहेत तर अनाथ आश्रमांच्या मुलीसोबत लग्न करण्याचे नियम हे वेगळे असतात. बरेच अनाथ आश्रम हे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार, त्याच्यानुसार रजिस्टर असतात. त्यांचं एक मॅनेजमेंट असतं स्वतःचं. त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा समाज कल्याण विभाग असतो, महिला व बाल कल्याण विभाग असतो. दुसरीकडे बऱ्याच प्रकरणामध्ये मुलींच्या बाबतीत कोर्टाचाही त्याच्यामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप असतो. त्या महिला समित्या असतात. ह्या सगळ्या गोष्टीचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर एखादी मुलगी असलीच, तर त्या मुलीचं लग्न करण्याची पद्धत ही वेगळी असते. रीतसर त्याचं आवेदन मागवलं जातं. जो मुलगा असेल त्याची पूर्ण चौकशी केली जाते. असं व्हायला नको भविष्यात, की एखाद्या गावामध्ये एखाद्या अनाथ आश्रमातली मुलगी दिली आणि पुढे चालून गावातल्या लोकांनी तिला टोमणे देणं सुरू केलं, तिला उलट सुलट बोलणं सुरू केलं, म्हणजे किंवा घरातल्या लोकांनी त्रास देणं सुरू केलं, तर अशा स्थितीमध्ये हे प्रश्न पुढे निर्माण होऊ नयेत म्हणून या सगळ्या गोष्टी बांधून घेतल्या जातात. त्याचं उत्पन्नाचं स्रोत, साधन, व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टी तपासल्याच्या नंतर ही लग्न होत असतात. तर अशा गोष्टींच्या चुकूनही नादी लागू नका.
बाकी हा जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर इतरांना शेअर करा, नसेल पाहिला तर रील्स पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. जय महाराज.